त्यांचा पक्ष पुढे आहे. टीएमसी. रस्ते चांगले झाले आहे, वीज चांगली दिली आहे, त्यानंतर मुलांना मुलींना 1,500 रुपये करून पैसेही देत आहे. तर ग्राहक तर आपोआपच त्याला थोडं समर्थन करणारच. एखाद्या पत्नीला आज नवऱ्याकडून 1 रुपयाही मिळाला नाही, नवऱ्याकडून दर महिन्याला 1,500 रुपये मिळाले नाही. एका पत्नीला वर्षाला 18,000 रुपये ममता बॅनर्जींकडून दिले जात आहेत. किती दिले? वर्षाला 18,000 रुपये मिळत आहे. महिना संपला की 1,500 देत आहेत ना. महिन्याला 1,500 रुपये देत आहेत. त्यानंतर विधवा भत्ता आहे. माध्यमिक नंतर मुलांना 1,500 रुपये देत आहे. त्यानंतर तुमचे रस्ते, पाणी जे काय आहे म्हणजे सगळं चांगलं ठेवलं आहे. आणि महिलांनी पाठिंबा दिला म्हणजे त्यांच्या नवऱ्यानेही पाठिंबा द्यावाच लागतो. हो, महिलांपुढे तर नवरे अगदीच नॉर्मल असतात. बायका जे सांगतील तेच ऐकावं लागतं. अच्छा. अगदी खरी गोष्ट आहे. इथं नोकरी करणारे लोक नाहीत ना. तो म्हणतोय माझा बॉस. इथल्या महिला म्हणजे त्यांच्या नवऱ्यांना नोकरी तर नाहीये, सगळे प्रायव्हेट कंपनीत नोकरी करतात. तर महिलांना चैन करण्यासाठी एक हातखर्च असतोच ना. ते पैसे तर नवरे देऊ शकत नाही. ते ममता बॅनर्जी 1,500 रुपये देत आहे. ते रिलॅक्स होत आहे, ते आरामात ममता बॅनर्जीनाच मागत आहे. लग्नाचे पैसे सगळं काही देत आहेत. शाळेचं साहित्य देत आहे, फोन देत आहेत, सायकल देत आहेत. कन्याश्रीचे पैसे आमच्या खिशात रिकामी होऊ दे. आमच्या दुकानातल्या मालाची किंमत तर वाढत आहे. आम्हाला तर कळेल की आम्ही कुठून चालवणं. पण महिलांना सांगता येत नाहीये. पण एका बाजूने घेत आहेत, एका बाजूने देत आहेत. हेही मानावं लागेल की एका बाजूला जशी किंमत वाढली आहे, सगळ्या वस्तूंची किंमत वाढली आहे, खाण्यापिण्याच्या वस्तूपासून सगळ्या वस्तूंची किंमत वाढली आहे. कोणत्याच वस्तूची किंमत कमी होत नाहीये, वाढत जात आहे. पण हे सांगू शकते की हे लक्ष्मी भांडार म्हणा, विधवा भत्ता म्हणा, ह्या गोष्टी ह्या युवक मुलांना माध्यमिक नंतर त्यांनाही पैसे देत आहेत. या गोष्टी होत आहेत. यानंतर मगाची बाजू वाईट आहे, पण समोर जे देत आहेत ते आम्हाला आता स्वीकारावं लागत आहे. जे आम्हाला देत आहेत, महिना संपला की 1,500 रुपये येतात, आमच्या अकाउंटमध्ये येत आहेत. ते फक्त माझ्यासाठी आहे, आणखी कोणासाठी नाही, आणखी कोणासाठी नाही. ते माझं आहे. मी काय करणार, काय विकत घेणार, ही माझी बाब आहे. त्यांनी मागितलं तरीही मी देणार नाही, किंवा मागतही नाही. नाही, मी देणार नाही, ते मागतही नाही. एका घरात कदाचित 2 मुलं आणि पत्नी, ते 3 जीव आहेत ना. दर महिन्याला 4,500 रुपये मिळत आहेत. का 2 मुली? हो, त्याला 1 मुलगा 1 मुलगी आहे. त्यांचे 1,500 करून 3,000 आणि पत्नीला मिळत आहेत 1,500. तर मग 4,500 रुपये दर महिन्याला मिळत आहेत. वर्षाला किती रुपये होतात सांगा बरं. माझं ऐकतील की माझं म्हणणं मानतील? तुम्ही त्यांचं ऐकता. हो, ऐकायला भागच आहे. त्याला नाही याला मत देऊन ते. मला द्यावं लागेल. शेवटी मलाच ते करावं लागतंय ना. एका घरात जर दर महिन्याला 4,000, 5,000, 6,000 रुपये येत असतील तर माझं म्हणणं माझी मुलं बाळं ऐकतील की माझी बायको ऐकेल? कदाचित सांगितलं तर मान डोलवतील, पण तिथे जाऊन दुसऱ्या ठिकाणी मत देऊन टाकतील. पण इथे पुन्हा हे समजते की मला एक मूल आहे, माझी एक मुलगी, एक मुलगा. माझ्या मुलाची उच्च माध्यमिक परीक्षा देऊन झाली आहे, पण मला एक चिंता आहे की माझ्या मुलाला एक नोकरी मिळाली, एका चांगल्या ठिकाणी एक काम मिळालं तर आमचं किती आणखी चांगलं झालं असतं. मला ते 1,500 रुपये नको आहेत. तेव्हा मी म्हणायची की मला हे 1,500 रुपये नकोत, माझ्या मुलाला जर एक नोकरी मिळाली तर. पण ते तर आता होणार नाही. वाटते की ते आता होणार नाही. आणि सांगून तरी काय करणार, आम्ही तरी काय करणार? जे दिसतंय ते तर आता होत नाहीये. आमच्या मनात दुःख आहे की माझा मुलगा मोठा झाला आहे, माझा मुलगा काय करून खाणार? प्रायव्हेट मध्ये तर तसं नाहीये ना. 18,000 रुपये पगारात 14 तास ड्युटी करून यावं लागेल. 18,000 रुपये 10,000 रुपयापेक्षा जास्त पगार देणार नाहीत. 14 तास ड्युटी. एकच वाईट वाटतं की या ज्या पिढ्या आहेत त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं झालं तर ते काम करून, चांगल्या ठिकाणी काम करून आपलं पोट भरू शकतील. एखादी नोकरीची जागा असेल तर तिथे नोकरी करून ते खाऊ शकतील. आम्ही तरी अजून किती दिवस आहोत, आम्ही तेच तर राहतील. तर ते तर आता होत नाहीये. माझं काही हो वा न हो, महिन्याला हे 1,500 रुपये मला मिळत आहे. यामुळे खूप आनंदी आहोत. आमच्याकडून आम्ही 1,500 रुपये आम्ही कुठून मिळवणार? आम्हाला कोण देणार होतं? नवऱ्याशिवाय दुसरं कोणी दिलं नसतं. आता ते पैसे फक्त आमच्यासाठी आहेत. आता आमच्या मनात एक आनंद आला आहे की माझा महिना संपला की 1,500 रुपये, हाच आहे आनंद. तृणमूल खूप चांगला आहे, पण हे खालच्या स्तरावरचे कार्यकर्ते चांगले नाही. तृणमूल पक्ष चांगला आहे, मुख्यमंत्री चांगले आहेत, सर्व काही चांगलं आहे. पण हे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते चांगले नाहीत. ते हे चालवत नाहीत, नीटपणे चालवू शकत नाहीत. त्यामुळे लोकांना म्हणजे एक प्रकारचा राग येत आहे. हळूहळू सगळ्या बायका नवऱ्याला विचारून मत देतात की स्वतःच्या मताने?
नाही, स्वतःच्या इच्छेने. मला तर हे माहित आहे, मी माझ्या इच्छेने देते. मी माझ्या इच्छेने देते. मी कुणाचं ऐकत नाही. मी माझ्या इच्छेने देते. कोण कोणाला मत देणारी त्यांची स्वतःची वैयक्तिक बाब आहे. ते तर आम्हाला माझी बायको सांगणार नाही की कोणाला मत देऊ, आणि मी देईन. कदाचित म्हटलं की कदाचित TMC ला द्या किंवा CPM ला द्या किंवा BJP ला द्या. माझं म्हणणं तर ऐकणार नाही. येणार नाही. नाही, आता ते तर आता राहिलेलं नाही. ती माणसामधली माणुसकी आता राहिलेली नाही. आता सगळं बदलून गेलंय. आता बदलून गेलंय. ही सगळी माणसं आधी वाघ होती, उंदीर झाले सगळे. सगळे उंदीर झालेत.